आजचा आपला चिंतनाचा विषय आहे आत्मानंद. येस, आपल्याला आनंद माहिती आहे, पण आत्मानंद आपण ओळखू शकत नाही. आपण प्रत्येक गोष्टीतून आपल्या ह्या मटेरियल जगामध्ये, आपण जे भौतिक जगामध्ये जे आपण वावरतो आहोत, त्या भौतिक जगामध्ये आपण प्रत्येक गोष्टीपासून, प्रत्येक व्यक्तीपासून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच आपला आनंद हा वस्तुसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असतो. पण हा आनंद जो आपल्याला एखाद्या गोष्टीतून, एखाद्या व्यक्तीकडून जो मिळतो, म्हणजे जो भौतिक गोष्टींमधून जो आनंद आपल्याला मिळतो, हा आनंद थोड्या वेळाकरताच असतो. म्हणजे आपण त्याला शॉर्ट टर्म म्हणू शकता. पण तुम्हाला लॉंग टर्म आनंद हवा असेल, त्याला परमानंद किंवा आत्मानंद असं आपण म्हणू शकतो. आणि तो जर हवा असेल तर तुम्हाला स्वतःला आपल्या आत डोकावं लागेल. येस, हा आत्मानंद आपल्याला भौतिक जगात वावरताना भौतिक गोष्टीतून मिळणार नाही. तो आत्मानंद हवा असेल आपल्याला, तो परमानंद अनुभवायचा असेल, तो तुम्हाला स्वतःच्या मध्ये डोकवायला लागेल. आणि ते डोकवता येणं कसं जमेल, तर त्यासाठी तुम्हाला अध्यात्माची जोड द्यावी लागेल. भजन, कीर्तन, श्रवण करावं लागेल, म्हणावं लागेल. त्यामुळे ह्या 3 गोष्टी हळूहळू करायला सुरुवात करा. आध्यात्मिक वाचन सुरुवात करा. भजन, कीर्तन, श्रवण करा. म्हणता येत असेल तर म्हणण्याचा प्रयत्न करा. पहा, तो आत्मानंद तुम्हाला नक्कीच गवसेल. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.